जीना 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 रे बुढ़ा गुलाब नरिया लहरा। तर क्या बोलते ऋषी एडिट की पब्लिक बोलत आहेत तपलिक। तर भावांनो बरेच दिवस झाले की आपला व्हॉइस ओव्हर व्हिडिओ नव्हता आलता, कारण की तुमच्या भावाचे काहीतरी प्रॉब्लेम चालू होते म्हणून आपला व्हॉइस ओव्हर व्हिडिओ नाही आला। तर भावांनो आता रेग्युलर व्हिडिओ येणार आहे आणि रेग्युलर आपला व्हॉइस येणार आहे आणि व्हिडिओ एकदम खतरनाक विषयात येणार आहे। आणि व्हिडिओचा डेमोतून बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हो, फक्त आपला अलर्ट मोशन लागतो आणि तुमच्या भावाचं जे काही मटेरियल आहे ते लागतो। तिथून तुम्ही जे काही आपलं डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल आहे ते तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि जे मटेरियल प्रॉब्लेम येत होती ते सर्व सॉल्व केली। डायरेक्ट आता मटेरियल आपलं एक्सपोर्ट होऊन जाईल अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर भावांनो न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। डबा ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला मग नवे आले असेल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं आहे आणि चला मग व्हिडिओ चालू करूया। सिम्पली प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर दोन आपण इथे असं बघू शकता की बीट मार्क आणि सेक इफेक्ट दिलेला आहे। तर सिम्पली काय करायचं, वर तो बीट मार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनी इथं बघू शकते की तुमच्या भाऊनं की तुम्हाला माहिती आहे की मटेरियल लावून दिलेलं आहे, म्हणजे पिंजी आपल्याला इथं पिंजी टाकायचं आहे। तर भाऊंनं माता पेशीर नवरात्री पेशीर आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जाऊन अशा प्रकारे आपण जो काही पिंजी दिली ते सिम्पली अशी सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला ॲडजस्ट वगैरे करून असं फिट करून घ्यायचं आहे। जिथं पण मस्त दिसेल तसं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं अशा प्रकारे लास्टपर्यंत नेल्यानंतर भाऊंनो जे काही मंडळातली बीट दिसतो बघू शकते की इथून मंडळातली बीट दिसतो, इथून आपल्याला कट मारून घ्यायचं फोटोला। अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आणि इथं बघू शकते की मंडळातून अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आणि दोन भाग होऊन जातील। एवढं झाल्यानंतर भाऊला फोटोला धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं, असे एवढं पण लेअर असतील त्याच्या खालती ओढून घ्यायचं अशा प्रकारे आणि हा पण फोटो अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचा आहे। तर भाऊंना बघू शकते की अशा प्रकारे जे काही मटेरियलच्या खालती तेवढे इफेक्ट लागून जातील, जे काही आपलं इफेक्ट आहे ते अशा प्रकारे फोटोला लागून जातील। एवढं झाल्यानंतर भाऊंना बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट दिसतो आपल्याला, सिम्पली त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय पहिला इफेक्ट आहे ते सिम्पली ह्याला कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं बघू शकता की सिम्पली कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंना आपलं बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही आपण पहिला इफेक्ट कॉपी केला तो या पहिल्या भागला म्हणजे पहिल्या फोटोला आपल्याला पेस्ट करायचा। तर पेस्ट कसा करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो बघू शकता की पहिला इफेक्ट आपला अशा प्रकारे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पली याला पण कॉपी करायचं। कॉपी कसं करायचं, तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट नाव दिसतं, सिम्पली कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही दुसरा फोटो आहे आपला दुसरा म्हणजे भाग दुसरा आहे त्याला पण आपल्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर पेस्ट कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सिम्पली फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन असं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो बघू शकते की दोन्ही पण आपले इफेक्ट एकदम खतरनाकपैकी लागलेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काय आपलं नवरात्री पेश उत्सव आहे 2025 तर ह्याची पिंजी घेऊन घ्यायची आणि याला बिल्डिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे आणि इथे सेट करून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे लेअरच्या खालती घेऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर भाऊंनो बघू शकते की असा इफेक्ट त्याला लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं, प्लसचं ऑप्शन क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे। बॉर्डर वगैरे लोगो वगैरे तुम्ही लावून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही HD वगैरे तुम्हाला जेवढं पण हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।